हा उद्या बोल. हा अरे झोपेतनं जागा हो की मर्दा आधी. अरे काय बोलायलाच कळणं झालं इथं. झालाच का जागा? अरे लाज कशी वाटत नाही एवढ्या उशिरापर्यंत झोपायची? हा अरे म्हणजे एवढ्या उशिरापर्यंत झोपशील तर आयुष्यात झोपशील तू. काय होणार नाही तुमच्याकडनं. राहून दे सोडा. बोला आता. कुठं? नाही 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 नाही, मला नाही जमणार. राबन संकट चाललोय. कामा धंद्याचं बघू का बोंबलं थिंडू नुसतं. नाही तसली कामं सोडल्यात मी. अरे तू बी सोड जरा शहाणा हो बाबा. अरे माझ्या संकट कर की मग. नाही तर ठेव मग ठेव फोन. उगाच सकाळ सकाळी आपलं झोपा काढत बसायचं नुसतं. बरं झालं चहा आणलास आणि इकडं. ए, तू काय द्यायलास त्याच्या? हा अजिबात नाही हा. चहा आमच्यासाठी आणलाय. आणि चहा जर पाहिजे असेल तर तुझ्या लाडक्या माणसांकडनं जाऊन घे. आणि होय, जे काय बोलायचं असेल का नाही ते सरळ सरळ बोलायचं बरं का सूरज. उगा दुसऱ्याच्या नावावर घालून आमासनी कुचकट बोलायची काय गरज होती? मी कुठं काय म्हणलं. उगाच आपलं सकाळ सकाळी. मग फोनवर काय बोलत होतास आत्ता? आमचं आयुष्य झोपलंय, आमच्या आयुष्यात काय बी होणार नाही, ह्या म्हणत्या. ते ते मी द्यायला म्हणत होतो. तुला कशाला म्हणू उगाच. काही नाही र, तुमच्या समद्यांचं गुण चांगलंच कळल्यात आता आमासनी. घालून पाडून बोलण्याचा एक चान्स सोडत नाही बघ तुम्ही. तू कशाला उगाच तुझ्या अंगावर उडून घ्यायला लागलीस. हा सांगालो ना द्यायला म्हटलं म्हणून. हा उद्याला म्हणत होतो म्हण. तुम्हा समद्यांना का नाही खोटं बोलायला लईच चांगलं जमतंय. ऑलिम्पिक मेडलच द्यायला पाहिजे. तुझ्या नादाला लागण्यात काय पॉइंटच नाही बघ. मला लई कामं पडल्यात. आलाय मोठा कामाचा. करून करून भागला आणि देवपूजेला लागला. तुला काय म्हणायचं ते म्हण. आता मी सुधारलोय म्हणजे सुधारलोय बघ. आबां संकट मिळून लई प्रामाणिकपणे काम करणार आहे मी. ढेकाळचं प्रामाणिकपणा र. एकतर आमचं 21,000 लाटलंस. त्यात त्या चिल्लर पार्टीच्या गणपतीच्या पूजेचा मान आमच्या गळ्यात टाकायला निघाला होतास व्हय. बघितला हा तुझा प्रामाणिकपणा. तुम्ही बसा तुमची रडगाणी गात. मला लई काम आहेत. हे वतीच्या नरड्यात. सब घ्यायचा. अगं गॉड, कोण तुझा तात्या करणार काय? यडपट. ताईसाब, एवढी ती मास्तरीन पाय पड तुमच्याकडे आली, तुम्ही वाईटच घरला आला सा. मला वाटलं तुमचंच राज्य सुरू होणार बघा. कसलं काय, तुम्ही पार गारच पडला सा बघा. ए उग तेच बोलू नका. समजा माहिती आमासनी. अहो तसं नाही हो, पण आता पुढं काय? पुढं काय? आता काही दिवस जरा नरम राहिलं पाहिजे. पहिल्यासारखं वागून चालणार नाही. आता काही दिवस अंदाज घेतो आणि मग मात्र वाघासारखी झडप टाकतो का नाही बघ तू चंदे. अहो वाघिनी सारखी वो. अगं झडप महत्वाची ग. आता नरम मग गरम. हा म्हणजे आता सन्निधा सुधारलाय तसं तुम्ही बी सुधारणार म्हणा की. थोरल्या ताईसाहेबांनी लईच दमात बिमात घेतलाय वाटतं तुम्हासनी. ए आपल्याला असं दमात बिमात कोण घेत नसतंय हा. आपण समद्यासनी दम लावतोय. त्या मास्तरडीचा दम त्या शाळेतल्या पोरांपुढं, आमच्या पुढं नाही. आम्ही 4 पावलं मागं यायलोय कारण नंतर आमासनी लई मोठी झेप घ्यायची आहे बघ. हा वाघिनी सारखी. घ्या चा घ्या. सरबतासारखा गार झालाय चहा.
जा गरम करून आण. ताईसाहेब तुम्ही का नाही चहाच पिऊ नका सा. काय म्हणली? आव म्हणजे वाघीन कधी चहा पिती वय. जास्ती शांतपणा दाऊ नकस ना चंदे. जा चहा गरम करून आण. आता खरं कळल या मास्तरडीला वाघिणीची झेप काय असते ते. अहो काय झालं कसलं पत्र आहे? अहो बघितलं काय काय माझं पहिल्या 20 जणांमध्ये सिलेक्शन झालंय. वाव. अहो कुठली 20 जण? अहो मी जर्मनीच्या फेलोशिप साठी अप्लाय केलं होतं ना, त्याचं उत्तर आलंय. माझं सिलेक्शन झालंय. अरे वा, गणपती बाप्पा मोरया. एकदम भारी झालं की. हो बघा, तुम्ही आताच बाप्पाकडे प्रार्थना केली आणि हातात पत्र आलं. सॉलिड माना तुमच्या शब्दाला. बरं ते नव ते कधी निघायचं तुम्हाला? अजून फायनल सिलेक्शन व्हायचंय. या आठवड्यात कळेल काय ते. अहो ते होणारच हो. मी काय म्हणतो, समजत पहिला आबांना सांगूया की, त्यालाही खुश होतील बघा. हो आबा. गोदक्का. आबा गोदक्का. आबा. आबा आबा. काय राहणं काय झालं? अरे वा, गणपतीच्या आगमनाबरोबर चांगल्या बातमीचं बी आगमन झालं की. हो, नमस्कार करते. अक्षवंत वा. ऐकलं का, तुमची थोरली सून फॉरेनला झाली शिकायला. वदक्का, लय मोठं सिलेक्शन झालंय अंजलीचं. काय सांगताय सा? मग आजपर्यंत पंचक्रोशीत कोणाचं बी सिलेक्शन झालं नाही. अंजली चालली फॉरेनला शिकायला. मी म्हणलं होतं का नाही, हा? अंजलीबाई दिल्ली पत्र शिकल्यात, आता अमेरिका पत्र बी शिकणार. झालं का नाही खरं? हो, पण अजून माझं पूर्ण सिलेक्शन नाही झालं. आता फक्त 20 जणांचं सिलेक्शन झालंय. आता त्यातून फक्त 3 जणांची निवड होणार आहे. अहो त्यात बी होणार, आणि त्यात बी तुमचा पहिला नंबर लागणार बघा. तुम्ही अमेरिकेला शिकायला जाणार म्हणजे जाणार. अरे अमेरिकेला नाही राहणार, जर्मनी. आबा तेच ते फॉरेनला चाललेत ना व, मग झालं की. आबा आता या आठवड्यात कळेल मी जाणार आहे का नाही ते. फायनल लिस्ट याच आठवड्यात कळवणार आहे, तसं लिहिलंय या. फायनल लिस्ट मध्ये मी येणार. तू तेवढी हुशार आहे आमची सून. राणा, अरे तुझ्या बायकोची हुशारी तुझ्या वहिनीला बी कळू देत की. अरे एवढी आनंदाची बातमी त्यांना बी कळायला पाहिजे. कसली बातमी? वहिनी, अंजलीबाईंचं फॉरेनला जायचं सिलेक्शन झालं. आता ते फॉरेनला निघालेत. नाही नाही, म्हणजे पूर्ण सिलेक्शन नाही झालंय अजून, कळेल या आठवड्यात. ते होणारच ग. तू जाणार म्हणजे जाणार. साहेब म्हणतात तशी तू लई हुशार आहेस बघ. स्वतःच्या हुशारीवर 7 समुद्राकडे पोचली आमची थोरली सून. गोदक्का, आज गोडाधोडाचं जीवन होऊन जाऊन दे. आमच्या थोरल्या सुनबाईंनी एवढी कर्तबगारी दाखवली, त्याचं जंगी कौतुक व्हायलाच पाहिजे. वय वय कौतुक करण्यासारखीच आहे माझी थोरली सून. मग साध्या सुद्या नाहीत आमच्या थोरल्या सुनबाई. आबा आता गणपती होईपर्यंत हे पाढे पाठ करणार म्हणाले. खरंच का राहणार? वय आबा.
अंजलीबाई फॉरेन पतोर शिकायला जाणार आहेत तर मी 30 पतोर पाड्यापाठ करणार बघा. म्हणजे ही सगळी कृपा गणपती बाप्पाची आहे. चला गणपती बाप्पा. मोरया! बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. कशात काही नाही, पण नुसत्या फुकटच्या उड्या. अजून व्हायचंय सिलेक्शन. होणार तर नाहीच, पण झालं तर बघू काय करायचं ते. ते मी काय म्हणतोय, मग सांग की सरळ मग. अरे सांगालो ऐक की नीट. आणि मग सांग की आम्ही ऐकतोच की नीट. बसा बोंबलत, सांगतच नाही मी. बरं बाबा नीट सांग बस. उद्या शाळेला बुट्टी मारायची आणि मस्तपैकी पावसात भिजायचं बघ. बुट्टी मारायची आणि पावसात भिजायचं वैर. आणि शाळेचं काय होणार? अरे तेच म्हणालोय, शाळेला बुट्टी मारायची आणि पावसात भिजायचं. तू अजिबात येऊ नकोस. मी येणार. बरं थांब, त्याला येऊ दे. आपले कपडे तर सांभाळत बसू दे. हा चालतंय. हा, तू यायचास रे. हा. आणि तू आमचे कपडे सांभाळणार असलास तरच यायचं, नाही तर येऊ नकोस बघ. होय, चला रे. चल. राणा आला. राणा. काय पहिलवान गँग दौरा कुठं? आम्ही नदीकडे मासे पकडायला चाललोय बघ. अरे पण नदी तर तिकडे आहे, इकडे शाळा आहे. थोड्या वेळाने नदी इकडेच येणार आहे बघ. उगा काय बी बोलू नकास. मग तू पण उगा काय बी विचारू नका. शाळा इकडे आहे तर शाळेलाच येणार ना आम्ही. एवढं पण कळत नाही बाई तुला. बघा किती हुशार आहेत तुमचे विद्यार्थी. बोलायला अजिबात ऐकणार नाहीत कुणाला. हो, आहेच एक माझे विद्यार्थी हुशार. आणि मी तुम्ही फार हुशार आहात. आता हुशार विद्यार्थ्यासारखं दुपारी वेळेवर नीट जेवा. भरली वांगी आणि भाकरी केली तुमच्यासाठी. लय भारी. मला लय आवडतंय बघा भरलं वांग. आणि आताच माझ्या तोंडाला पाणी पण सुटलंय बघा. राणादा, आमचं एक काम आहे बघ तुझ्याकडे. अरे मग बोला की. ते जरा खासगीच आहे बघ. ठीक आहे, तुम्ही बोला तुमचं खासगी. वहिनी, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. ते आमच्या मित्रांच्यात सगळं खासगीच असते बघा. मी नाही तुमच्या दोस्तांच्या खासगी गोष्टीत येणार. हं? जा तुम्ही. राणादा चल की जावा. अरे चल लवकर. राणादा, उद्या आम्ही शाळेला दांडी मारून नदीला जाणार होतो. आणि तू येणार ना? तू आल्याशिवाय आम्ही जाणारच नाही बघ. वहिनी, तुम्ही जर मला उद्या भरलं वांगी आणत असतील तर मी एक सांगू काय तुम्हासनी? काय? ही सगळी राणादाला घेऊन पोहायला जाणार आहेत नदीवर. हो का? मग तुम्ही यांना घेऊनच जा पोहायला. मोठं कोणी असलं तरच जायचं हं पोहायला. ते सगळं खरं आहे, पण ही सगळी शाळा बुडवून निघाल्यात. काय? खरंच, मी म्हणलं शाळा बुडवून मी काय येणार नाही. थांब आता, बघतेच मी यांना. अजिबात चालणार नाही. तुमच्या वहिनी माझ्या नावानं खडं फोडतील त्याचं काय? काय रे? काय चाललंय? काय नाही. काही नाही कसं? सगळं माहितीये मला. खोटं बोलून नदीवर पोहायला चाललात ना? ते राणालाच म्हणला लय दिवस पवाय गेलो नाही म्हणून पवाय जाऊया. ए मी कधी म्हणलं? तूच म्हणलास की. आम्ही नाही म्हणतो तर तू म्हणलास की माझं मी समजावतो. पण मी कधी म्हणलो? अरे आताच म्हणलास की. तुम्ही सगळे एका मायेचे मणी आहात. आता बास झाली बडबड. जा बरं वर्गात. जा वर्गात. राणादा येतो. चला रे. बघितलं ना बा किती डांबरट पोरीत ती. अहो मी कुणाला म्हणलं नाही खाडं कर म्हणून. ऐका ना, आपण जाऊया फिरायला. काय? हो, म्हणजे आधी घरात टेन्शन्स होती आणि आता काम. आपल्या दोघांना असं बोलायला वेळच नाही मिळाला. आपण जाऊयात ना. आणि आता पावसाळ्यात गेलो ना तर अजूनच मस्त. खरंच काय? मग जाऊया. अहो मला धबधबा, डोंगर, कडा, नदी सर अशा 101 जागा माहिती आहेत की नाही? तुम्ही फक्त वय म्हणा, तुम्हाला चांगल्या जागा दाखवतो का नाही बघा. खरंच? होय. चालेल, मग नक्की जाऊयात आपण. अरे वा, आज जोडी शाळाबाहेर गप्पा मारतो भरली की काय अंजली बाई,
तुम्हाला छान आहे वाटतं काहीतच गुलगुल गप्पा मारत बसणार आहे. चला आता, नाहीतर हेड सर डोक्यावर बसतील आपल्या. चल की मग, चल संध्याकाळी भेटू हा. तर निसर्ग आपल्याला फार चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतो हे आज आपण शिकलो. निसर्ग आपल्याकरता खूप महत्वाचा असतो. आता तो कसा महत्वाचा आहे मला कोण सांगेल? मी सांगतो. निसर्ग आपल्याला ऑक्सिजन देतोय. निसर्ग आपल्याला सावली देतो. बरोबर. निसर्ग पाऊस पण पाडतोय बघा. बाई मी सांगतो. निसर्ग आपल्याला नदी देतो आणि आपल्यातले काही जण नदीत पवायला जातात शाळा बुडवून. तुला नेत नाही म्हणून काय बी साड्याला लावायलास व्हय? ते सांग की आधी. वय ह्याला चल म्हणलं असतं तर बाई हो पण आला असता की. बरं बास. असं शाळा बुडवून पोहायला जाणं बरोबर आहे का? बरोबर आहे का? काय रे? पवायला जाणं बरोबर नाही. मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा पोहायला जाणं, मैदानावर खेळणं कधीही चांगलं. पण शाळा बुडवून जाणं हे चुकीचं आहे. हे सांगत होते की मग यासनी मी. बस सोमड्या, डब्याच्या सुट्टीत दाखवतो की तुला. तू आज डबा बी आणलेला नाही. आता बसू पाशीच. मी घरात जाऊन खाणार. तुम्हाला छान आहे वाटतं काहीतच गुलगुल गप्पा मारत बसणार आहे. चला आता, नाहीतर हेड सर डोक्यावर बसतील आपल्या. चल की मग, चल संध्याकाळी भेटू हा. अरे तुझ्या घरची कोल्हापूरला गेल्यास, आता बस उपाशीच. माझं मी बघतो की तुला काय करायचं. तू उपाशी राहिल्यावर तुझं रानादागत होते बघ. रानादाला कायच कळत नाही, तसं तुझं होणार आहे. कसं देतेस बघतो. मी पण देणार. मी सगळ्यांकडे घेणार. मी पण मी देणार. देणार नाही. सर काय काय म्हणता? माझं एक अर्जंट काम आहे. मी अर्ध्या तासात जाऊन येऊ का? हो पण वर्ग हा म्हणजे मधल्या सुट्टीत जाऊन येऊ का? हा काही महत्वाचं काम आहे का? हो म्हणजे यांचा डबा नेमका माझ्याकडे राहिला. तू त्यांना नेऊन द्यायचा आहे. लगेच येते मी. हो चालेल. पण अहो पाठक गायकवाड बाई, अख्खी शाळा तुमची आहे. तुम्ही कशाला त्रास घेता? नाही सर, आपली वैयक्तिक कामं अशी मुलांना सांगणं योग्य नाही. हो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. म्हणजे माझंही मत तेच आहे. पण मला काय म्हणायचंय की तुम्ही जर डबा द्यायला बाहेर गेलात तर तुम्ही कधी जेवणार? नाही, माझं जेवण एवढं महत्वाचं नाहीये. पण यांना डबा मिळालाच हवा. हो राणा दादांना जर वेळेवर जेवण मिळालं नाही ना तर त्यांना दुसरं काही सुचतच नाही. माहित आहे ते मला. मग मी जाऊन येऊ लगेच. तुम्हाला जसं वाटेल ना तसं करा. जाते. काय ग, आता जेवायचं सोडून कुठे निघालीस तू? अगं ह्यांचा डबा नेमका माझ्याकडे राहिला, तेवढा फक्त देऊन येते त्यांना. अगं मग तू कधी जेवणार? रानादा येईल की त्याला भूक लागल्यावर. अगं नाही, डबा पोहोचवणं खूप महत्वाचं आहे आणि मधल्या सुट्टीच्या आत परत यायचं. निघते मी. अगं ऐकून तरी घे अंजू. रानादा सोडून दुसरं काही सुचतच नाही बाई हिला. मर्दा लई भुका लागल्यात बघ. कधी एकदा जेवतो असं झालंय. काम काय तू एकट्यानेच केलंस वेरे राणा? मला बी लागल्यातच की भुका. अरे मग चल की लवकर. चल चल. ए, आ, अरे डबा काढलायस काय? आ? मी नाही काढलेला. अरे मग कुठे गेला? अरे मुझे काय मालूम. रस्त्यावर येताना कुठे पाडला नाहीस ना बा? येडायस काय? अरे असा कसा पाडन? कुठे गेला? अरे तेच विचारतोय मी बी. घरात ना आणला होतास ना बा? रान लावतं की. म्हणजे अंजलीबाईंच्या हातात होता. त्यासनी शाळेत सोडताना. हा मग बहिणा घेऊन गेली असेल तुझा डबा. नाही नाही, अरे त्या कसं घेऊन जातील? अरे त्यासनी लई काळजी असते माझ्या जेवणाची. त्या नाही घेऊन जाणार. अरे मग डबा कुठे गेला? अरे तेच सकाळ ना झालंय. राणा तू डबा वहिनीकडे विसरून आलायस बघ. अरे पण त्या कशा विसरतील?
अरे राणा तुम्ही दोघं बी बोलत बसला की सगळं जग विसरताय. जेवणाचं काय घेऊन बसलायस? बरं ते जाऊ दे. मी अंजली बाईसनी फोन करून विचारू काय? अरे एवढं जेवणासाठी तर कशाला ताप द्यायलास त्यासनी? मग जेवणाचं काय? हे बघ आबू चंदगडवर परत आलाय. त्यानं डब्यातनं काय तर आणले. खाय काय तू? चालतंय की